कुणाल कामरानं पोलिसांची खिल्ली उडवली आहे। 10 वर्षांपासून जिथे राहतच नाही तिथं जाऊन येणं म्हणजे वेळ आणि यंत्रणा वाया घालवणं आहे, अशी सोशल मीडिया पोस्ट करत कुणाल कामरानं पोलिसांची खिल्ली उडवली आहे। 2 वेळा समन्स बजावून देखील कामरा चौकशीला गैरहजरच होता, त्यामुळे पोलीस थेट कुणाल कामराच्या घरी पोहोचले। खार पोलिसांनी कुणाल कामराच्या माहीमच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली, मात्र पोलीस ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी कुणाल कामरा 10 वर्षांपूर्वी वास्तव्य करत होता। यानंतर कुणाल कामरानं एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये मुंबई पोलिसांना नाव न घेता त्यानं मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली। काय पोस्ट करण्यात आली आहे पाहूया आपण। गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे, असं कुणाल कामरा पोस्ट करतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, 2दा खरं तर कामराला समन्स बजावण्यात आलेलं होतं, कामरा हजर झाला नाही। त्यानंतर कामराच्या निवासस्थानी पोलीस गेलेले होते माहीमीतल्या, पण तिथं आपण गेल्या 10 वर्षांपूर्वी राहत होतो, त्यामुळे अशा ठिकाणी जाणं, चौकशी करणं म्हणजे तुमचाही वेळ आणि यंत्रणा वाया घालवण्यासारखं आहे, अशी पोस्ट कुणाल कामरानं केली, ज्यामध्ये मुंबई पोलिसांचा उल्लेख केला नाही, पण रोख तिथंच होता असं म्हटलं गेलं। आज मात्र कुणाल कामराविषयी काय अपडेट पोस्ट आहे, आता मात्र नेमकं काय घडण्याची शक्यता वर्तवली जाते? 2 समन्स तर बजावण्यात आलाय, पुढे नेमकं काय? निश्चितच खरं तर लाघवी आपण पाहतोय की या महिन्याच्या 23 तारखेला कुणाल कामराने ज्या पद्धतीत आपल्या शो संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबना करत एक कविता बोलून दाखवली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडत गेला। मात्र त्यानंतर शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले। कुठेतरी आपण पाहतोय की खार पोलिसांनी जे समन्स बजावलं होतं त्याची मुदत जी आहे ती संपलेली आहे। याआधी 2 समन्स जे आहेत ते खार पोलिसांच्या वतीनं कुणाल कामराला पाठवण्यात आलं होतं। मात्र त्या घरी काल कुणाल कामराच्या माहीम पोलीस ठाण्यातील एक पथक जे आहे पोलिसांचं ते देखील गेलं। काल अपेक्षित होतं कुणाल कामरा हा खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहील, पण मात्र 2 समन्स बजवून देखील कुणाल कामरा हा चौकशीसाठी हजर राहिलेला नाहीये। दुसरीकडे आपण पाहिलं तर मद्रास कोर्टाने त्याला 7 एप्रिल पर्यंत जामीन जो आहे तो अंतरिम जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की तो चौकशीला हजर राहील अशी अपेक्षा होती, पण मात्र कालच्या दिवसभरामध्ये तो हजर राहिला नाही। म्हणून पोलिसांचं पथक जे आहे त्याच्या आई वडिलांना माहीमीतलं राहतं घर आहे तिथे गेलं विचारपूस करण्यासाठी, पण मात्र तिथे त्याच्या पालकांनी तो इथे नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। मात्र त्यानंतर कुणाल कामरा यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हणजेच एक्स पोस्ट करून त्यांनी नाव न घेता मुंबई पोलिसांची खिल्ली उडवलेली पाहायला मिळाली। कारण खरं तर मागच्या 10 वर्षापासून मी तिथे राहत नाहीये आणि तिथे जाणं तुमचा वेळ आणि यंत्रणा जी आहे ती वाया घालवण्यासारखं असल्याचं त्यांनी एक पोस्ट केलेला आहे। मात्र जी समन्स बजावण्यात आलेला आहे, जे 2 समन्स बजावण्यात आले याची मुदत संपलेली आहे, त्यामुळे आता पोलिसांच्या वतीनं 3रं समन्स देखील आजच्या दिवसभरामध्ये बजावण्यात येणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की कुणाल कामरा आज तरी मुंबईत येतोय का असं देखील बारीक लक्ष जे आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीनं आहे, कारण मुंबई पोलिसांची एक टीम जी आहे ती माहीमच्या राहत्या घरी कुणाल कामराच्या इथे लावलेली आहे। तर दुसरीकडे मात्र खार पोलीस ठाण्यामध्ये कुणाल कामरा कोणत्या मिनिटाला येतोय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। तर मात्र शिवसैनिक जे आहेत ते देखील आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये आहे, कारण शिवसैनिकांकडून सुद्धा अगदी राहुल कर्नाल यांच्याकडून सुद्धा कुणाल कामरा मुंबईत येतात, शिवसैनिकांकडून शिवसेना स्टाईलनं त्याचं स्वागत केलं जाईल असा इशाराच दिलाय। तुर्तास धन्यवाद मीनाक्षी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।